प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीण दरेकर जी, या सगळ्या घडामोडी आपण पाहतो आहोत। सुशीलकुमार शिंदे यांचा हा मोठा दावा, भाजपची ऑफर त्यांना आली असं ते म्हणतायत आणि आज चंद्रकांत पाटील सुद्धा त्यांच्या घरी जाऊन सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंची भेट घेणार आहे। याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी चांगली लोक आमच्या पक्षात यावीत अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करते। दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये आता काही होऊ शकत नाही, नेतृत्व कुचकामी आहे। देशाला पुढे नेण्यासाठी सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे, हे त्यांनी स्वीकारलंय। त्याच्यामुळे मुरली देवरांची चिरंजीव मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। ती शृंखला आता चालू त्या ठिकाणी होऊ शकते आणि नव्या पिढीतले जे तरुण नेते आहेत त्यांना मोदी साहेबांचं एक वेगळं आकर्षण, विश्वास त्या ठिकाणी आणि देशाला एका उंचीवर या ठिकाणी मोदी साहेब नेत आहेत। त्यानं काँग्रेसमधली तरुण पिढी त्या ठिकाणी प्रभावित झाले, भारावलेली आहे आणि त्याच्यामुळे ती या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी त्यांना भारतीय जनता पार्टी किंवा मोदीचं एक वेगळं आकर्षण आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी आता नजीकच्या काळात होतच राहणार आहेत। कारण लोकांनी या देशातल्या निर्विवाद मान्य केलंय की लोकसभेला 10 वर्षामध्ये या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विकासाकडे नेलंय, गरिबाच्या कल्याणासाठी काम केलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक देशाची प्रतिमा त्या ठिकाणी उंचावले आणि अपार्ट फ्रॉम जाती, पक्ष, धर्म या सगळ्या पलीकडे जाऊन देशाला मोदी साहेब पंतप्रधान म्हणून हवेत, याचा परिणाम आज या ठिकाणी सगळ्या पक्षात होतोय, सगळ्या जाती धर्मात होतोय आणि त्याचाच या ठिकाणी प्रत्यंतर अशा घटना कृतीमधनं त्या ठिकाणी दिसून येऊ शकतो। प्रवीण दरेकर जी, धन्यवाद आपण TV9 मराठीकडे दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।